प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराच्या नावामध्ये सर्वांचं स्वागत करतो या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर अध्ययन करणार आहोत. तो विषय आहे देवाच्या सामर्थ्यामध्ये प्रवेश करणे किंवा देवाचे सामर्थ्य प्राप्त करणे. पास्टर T.O. बनसो 3 सप्टेंबर 2016 रोजीचा संदेश. देवाने एकदाच सांगितले आहे आणि मी ते दोनदा ऐकले आहे. सामर्थ्य हे देवा तुझेच आहे. स्तोत्र संहिता अध्याय 62 वचन 11. देव केवळ सामर्थ्यवान नाही तर तो सर्वसमर्थ आणि सर्वशक्तिमान आहे. त्याच्याकडे सर्व सामर्थ्य आहे आणि सैतानाच्या सामर्थ्यासह इतर सर्व सामर्थ्य त्याच्या सामर्थ्याखाली आहेत. सामर्थ्याची व्याख्या ही लोकांवर किंवा गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता, काहीतरी करण्याची किंवा लोकांना काहीतरी करायला लावण्याची क्षमता आणि एखाद्या व्यक्तीचा किंवा गटाचा काहीतरी करण्याचा अधिकार म्हणून केली जाते. काही वेळा सामर्थ्य हा शब्द अधिकार या शब्दासोबत वापरला जातो. सामर्थ्य आणि अधिकार यात काही वेळा फरकही केला जाऊ शकतो. सामर्थ्य हे शारीरिक ताकद दर्शविण्यासाठी वापरले जाऊ शकते, तर अधिकार हा आज्ञा देण्याचा हक्क किंवा कार्य करण्याचे सामर्थ्य दर्शविण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ, एखाद्याकडे कार्य करण्याचे सामर्थ्य असू शकते परंतु अधिकार नसतो. परंतु सामर्थ्य आणि अधिकार हे दोन्ही येशूचे आहेत आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना तो हे दोन्हीही देतो. सामर्थ्याचे 3 प्रकार आपण पाहणार आहोत. सामर्थ्याचे 3 मुख्य प्रकार आहेत: सैतानी सामर्थ्य, मानवी सामर्थ्य आणि देवाचे सामर्थ्य. देवाचे सामर्थ्य हे सकारात्मक आणि अलौकिक आहे, जे सैतानी सामर्थ्यापेक्षा म्हणजे जे दृष्ट अलौकिक सामर्थ्य आहे त्यापेक्षा वेगळे आहे. मानवी सामर्थ्य एकतर देवाकडून किंवा सैतानाकडून प्राप्त केले जाऊ शकते. आपण ज्या जगात राहतो ते जग सामर्थ्याद्वारे नियंत्रित केले जाते. देवाचे सामर्थ्य आणि सैतानाचे सामर्थ्य दोन्ही कार्यरत आहेत आणि ते विरुद्ध दिशांनी कार्य करत आहेत. सामर्थ्याशिवाय राहिल्याने कोणीही सामर्थ्यवान व्यक्तीच्या अधीन होईल, म्हणून लोकांना सामर्थ्याशिवाय राहणे पसंत नसते. दुर्दैवाने काही लोक देवाऐवजी सैतानाकडून सामर्थ्य शोधतात, कारण त्यांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी, इतरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांचे हेतू साध्य करण्यासाठी सामर्थ्याची आवश्यकता भासते. पुढे आपण बघणार आहोत ह्या सामर्थ्याची लालसा. मानव राजकीय सामर्थ्य, आध्यात्मिक सामर्थ्य, आर्थिक सामर्थ्य अशा विविध सामर्थ्याच्या शोधात आहे, कारण सामर्थ्य त्यांचा दर्जा वाढवते आणि त्यांना बढती देते. नैसर्गिक सामर्थ्याने न होणाऱ्या गोष्टी करण्यासाठी लोक देवाकडून किंवा सैतानाकडून अलौकिक सामर्थ्य शोधतात. प्रेषितांची कृत्ये अध्याय 4 मध्ये देवाचे सामर्थ्य एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कसा बदल घडू शकते हे जन्मजात पांगळ्या माणसाच्या बरे होण्यातून सर्वांना दिसले. हे पाहून धार्मिक नेत्यांनी पेत्र आणि योहानास अटक केली आणि त्यांच्या सामर्थ्याच्या मुद्द्यावर चौकशी केली. प्रेषितांची कृत्ये अध्याय 4 वचन 5 ते 7 मध्ये असे लिहिलेले आहे: दुसऱ्या दिवशी त्यांचे अधिकारी, वडील आणि शास्त्री यरुशलेमात एकत्र जमले. त्यांच्याबरोबर अन्नास, प्रमुख याजक, कैफा, योहान, अलेक्सांद्र आणि प्रमुख याजकाच्या घराण्यातील सर्व लोक होते. त्यांनी पेत्र आणि योहान यांना मध्यभागी उभे केले आणि विचारले, तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले आहे? ही चौकशी तो माणूस कोणत्या सामर्थ्याने बरा झाला आहे हे शोधण्यासाठी होते. जे लोक स्वतःला न जमणाऱ्या गोष्टी इतरांना करताना पाहतात त्यांना नेहमी जाणून घ्यायचे असते की हे कोणत्या सामर्थ्याने केले जाते. प्रेषितांची कृत्ये अध्याय 8 मध्ये शिमोनाने म्हणजे शिमोन जादूगाराने स्वतःपेक्षा श्रेष्ठ सामर्थ्याचे प्रकटीकरण पाहिले. त्याने ते सामर्थ्य मिळवण्यासाठी पैसे देऊ केले. प्रेषितांची कृत्ये अध्याय 8 वचन 18 ते 23 मध्ये आपण बघतो,
जेव्हा शिमोनाने पाहिले की प्रेषितांच्या हात ठेवण्याने पवित्र आत्मा दिला जातो, तेव्हा त्याने त्यांना पैसे देऊ केले आणि म्हटले, मलाही हा अधिकार द्या. पण पेत्र त्याला म्हणाला, तुझे पैसे तुझ्याबरोबरच नष्ट होत, कारण तुला वाटले की देवाचे दान पैशाने विकत घेता येते. या गोष्टीत तुझा काही वाटा किंवा भाग नाही, कारण तुझे हृदय देवाच्या दृष्टीने सरळ नाही. म्हणून तुझ्या या दृष्टपणाबद्दल पश्चाताप कर आणि देवाची प्रार्थना कर, कारण मी पाहतो की तू कडवटपणाने भरलेला आणि अन्यायाच्या बंधनात अडकलेला आहेस. जर तुम्ही देवाचे मूल आहात तर तुम्ही देवाव्यतिरिक्त इतर कुठेही सामर्थ्य शोधू नये. बायबल आणि पवित्र आत्मा जे परवानगी देतो त्याबाहेर तुम्ही सामर्थ्याचा पाठपुरावा करू नये. योहान अध्याय 1:12 असे सांगते, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे जे त्याच्या नावावर विश्वास ठेवतात, त्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार म्हणजे सामर्थ्य दिले. देवाच्या सामर्थ्याबद्दलचे अज्ञान. सदुकी लोकांनी येशूला पुनरुत्थानावर अज्ञानाने प्रश्न विचारला, तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिले. मत्ते अध्याय 22:29 मध्ये येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही पवित्र शास्त्र आणि देवाचे सामर्थ्य न जाणल्यामुळे चुकत आहात. त्यांच्या अज्ञानामुळे प्रमुख याजक आणि फरीसी लोकांना वाटले की येशूने स्वतःच्या पुनरुत्थानाबद्दल खोटे सांगितले आहे. मत्ते अध्याय 28:4 असे म्हणते, त्याच्या म्हणजे देवदूताच्या भीतीने पहारेकरी थरथर कापले आणि मेलेल्यांसारखे झाले. जर त्यांनी देवाचे सामर्थ्य ओळखले असते तर त्यांनी असे केले नसते. सध्या असे कोणते सामर्थ्य आहे जे तुम्हाला देवाच्या सामर्थ्याव्यतिरिक्त खोटा आत्मविश्वास देत आहे? ते सामर्थ्य देवाच्या सामर्थ्यापेक्षा कनिष्ठ आहे. मत्ते अध्याय 28:18 सांगते, मग येशूने जवळ येऊन त्यांच्याशी भाषण केले व म्हटले, स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार म्हणजे सामर्थ्य मला दिलेले आहे. फिलिप्पिकरास पत्र याचा अध्याय 2:9-11 असे सांगते, म्हणून देवाने त्याला अतिशय थोर केले आणि सर्व नावापेक्षा श्रेष्ठ असे नाव त्याला दिले, यासाठी की येशूच्या नावाने स्वर्गातील, पृथ्वीवरील आणि पृथ्वीखालच्या प्रत्येक गुडघ्याने टेकावे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने कबूल करावे की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. देवाच्या सामर्थ्याबद्दल काही सत्य आपण बघणार आहोत. पहिले, त्याचे सामर्थ्य सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. देवाचे सामर्थ्य सर्वोच्च आहे. इतर प्रत्येक सामर्थ्य त्याच्या अधीन आहे. स्तोत्रसंहिता अध्याय 95:3 असे म्हणते, कारण परमेश्वर महान देव आहे आणि तो सर्व देवांवर महान राजा आहे. योबाचे पुस्तक याचा 37 अध्याय 23 असे सांगते, सर्व समर्थाचा शोध लावणे आपल्याला अशक्य आहे. तो सामर्थ्यात आणि न्यायात श्रेष्ठ आहे. दुसरी गोष्ट, देवाच्या सामर्थ्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. सैतानाने पृथ्वी निर्माण केली नाही. तो फक्त देवाने निर्माण केलेल्या गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. यिर्मया याचा 10 अध्याय 12 वचन आपल्याला असे शिकवते, त्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली. त्याने आपल्या शहाणपणाने जग स्थापन केले आणि आपल्या बुद्धीने आकाश पसरले आहे. तिसरी गोष्ट आपण बघू, त्याचे महान सामर्थ्य शत्रूला नमवते. कोणतेही सामर्थ्य देवाच्या सामर्थ्यापुढे टिकू शकत नाही. स्तोत्र संहिता अध्याय 66:3 आपल्याला असे शिकवते, देवाला म्हणा, तुझे कार्य किती भयंकर आहे. तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुला शरण येतील. दुसरे इतिहासाचं पुस्तक अध्याय 20:6 हे आपल्याला असे शिकवते, हे आमच्या पूर्वजांच्या देवा परमेश्वरा, तू स्वर्गात देव नाहीस काय? तुझ्या हातात सामर्थ्य व पराक्रम आहे, त्यामुळे कोणीही तुझ्या पुढे उभा राहू शकत नाही. चौथी गोष्ट आपण सामर्थ्याविषयी बघू, म्हणजे परमेश्वराचे सामर्थ्य त्याच्या वचनात आहे. परमेश्वराने सर्व काही त्याच्या शब्दाने निर्माण केले. इब्री लोकांस पत्र याचा अध्याय 11:3 आपल्याला असे शिकवते,
विश्वासाने आपण समजतो की विश्व देवाच्या शब्दाने निर्माण झाले आहे, अशा प्रकारे की जे दिसते ते दृश्य गोष्टीपासून बनविलेले नाही. मार्क वर्तमान अध्याय 11 वचन 23 आपल्याला शिकवते, मी तुम्हाला खरे सांगतो, जो कोणी या डोंगराला म्हणेल उचलला जा आणि समुद्रात पड, आणि आपल्या हृदयात शंका न धरता विश्वास ठेवेल तर त्याच्यासाठी तसे होईल. पाचवी गोष्ट आपण सामर्थ्याविषयी बघतो की परमेश्वराचे सामर्थ्य जिथे प्रकट होते तिथे बदल घडून आणते. हे तारण, सुटका, आरोग्य आणि जीवन आणते. दुसरे कोरिन्थीकरास पत्र अध्याय 13 वचन 4 आपल्याला शिकवते, कारण तो अशक्तपणामुळे वधस्तंभावर खिळला गेला तरी देवाच्या सामर्थ्याने तो जगतो. सहावी गोष्ट आपण सामर्थ्याविषयी शिकतो, वधस्तंभाची घोषणा हे देवाचे सामर्थ्य आहे. पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा पहिला अध्याय वचन 18 आपल्याला शिकवते, कारण वधस्तंभाचा संदेश नाश पावणाऱ्यांसाठी मूर्खपणा आहे, परंतु तारण पावणाऱ्या आपल्यासाठी ते देवाचे सामर्थ्य आहे. गलात्यकरास पत्र अध्याय 2 वचन 15 आपल्याला शिकवते, त्याने सत्ताधीशांना आणि अधिकाऱ्यांना निशस्त्र करून वधस्तंभाद्वारे त्यांच्यावर विजय मिळवून त्यांचे उघड प्रदर्शन केले. सातवी गोष्ट आपण परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी शिकतो ती म्हणजे येशूच्या नावात सामर्थ्य आहे. पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा पहिला अध्याय वचन 24 आपल्याला शिकवते, ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य आणि देवाचे ज्ञान आहे. लूक वर्तमानाचा अध्याय 10 वचन 19 आपल्याला असे शिकवते, पहा, मी तुम्हाला साप व विंचू तुडवण्याचा आणि शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे, आणि कोणत्याही गोष्टीने तुम्हाला काहीही इजा होणार नाही. अजून एक वचन लूक वर्तमान याचा 24 अध्याय वचन 49 आपल्याला असे शिकवते, पहा, मी माझ्या पित्याचे वचन तुमच्यावर पाठवतो, पण जोपर्यंत तुम्हाला वरून सामर्थ्य प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही यरूशलेम शहरात राहा. पुढील गोष्ट आपण बघतो की देवाच्या सामर्थ्यामध्ये प्रवेश कसा करावा. नव्याने जन्म घ्या. देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला नव्याने जन्म घेणे आवश्यक आहे. योहान वर्तमान याचा 3 अध्याय वचन 7 असे शिकवते, तुम्ही नव्याने जन्मले पाहिजे, असे मी तुला म्हणालो याचे आश्चर्य मानू नको. रोमकरास पत्र अध्याय 10 वचन 9 ते 10 आपल्याला शिकवते, कारण जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असं कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या हृदयात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. दुसरी गोष्ट म्हणजे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घ्या. प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 8 आपल्याला असे शिकवते, परंतु जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि तुम्ही यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत माझे साक्षीदार व्हा. तिसरी गोष्ट, देवाचे वचन सतत ऐका आणि अभ्यासा. वचनात सामर्थ्य आहे. तुम्ही जितके वचन वाचाल तितके तुमच्या आत्म्याला बळ मिळेल. रोमकरास पत्र याचा 10 अध्याय वचन 8 आपल्याला शिकवते, परंतु ते काय म्हणते, वचन तुझ्या जवळ, तुझ्या मुखात आणि तुझ्या हृदयात आहे, म्हणजे विश्वासाचे वचन जे आम्ही गाजवतो. चौथी गोष्ट, देवाच्या वचनावर सतत विश्वास ठेवा. देव जो बोलतो ते तो नक्की करेल हा विश्वास ठेवा. पाचवी गोष्ट, पवित्र जीवन जगा. अपवित्र जीवन देवाच्या सामर्थ्याला प्रभावित होण्यापासून रोखते. स्तोत्र संहिता याचा अध्याय 24 वचन 3 ते 4 आपल्याला शिकवते, परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल आणि त्याच्या पवित्र स्थानी कोण उभा राहील, ज्याचे हात स्वच्छ आणि हृदय शुद्ध आहे. सहावी गोष्ट आपण शिकतो, प्रार्थना आणि स्तुतीची गुरुकिल्ली वापरा. मार्क अध्याय 11 वचन 24 आपल्याला शिकवते, म्हणून मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा जे काही मागता ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. सातवी गोष्ट, देवाची इच्छा उत्साहाने पूर्ण करा. योहान वर्तमान अध्याय 10 वचन 18 आपल्याला शिकवते, माझा जीव कोणी माझ्यापासून हिरावून घेत नाही, तर तो मी स्वतःहून देतो. मला तो देण्याचा आणि पुन्हा घेण्याचा अधिकार आहे.
8वी गोष्ट, येशूच्या नावावर विश्वास ठेवा. मार्क शुभ वर्तमानाचा 16वा अध्याय वचन 17 आणि 18 आपल्याला शिकवते, आणि जे विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील. माझ्या नावाने ते भूत काढतील, ते नव्या भाषा बोलतील, ते साप उचलतील, आणि जर त्यांनी काही प्राणघातक प्यायले तरी त्याने त्यांना काहीही इजा होणार नाही. ते आजारी लोकांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील. 9वी गोष्ट आपण बघू, विश्वासाने परमेश्वराची वाट पहा. यशाया याचं पुस्तक अध्याय 40 वचन 29 आपल्याला शिकवते, तो थकलेल्यांना सामर्थ्य देतो आणि ज्यांना शक्ती नाही त्यांना तो बळ देतो. यशायाचं पुस्तक याचा 40वा अध्याय वचन 31 आपल्याला शिकवते, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात ते आपले सामर्थ्य नवीन करतील. ते गरुडासारखे पंख लावून वर उडतील, ते धावतील आणि दमणार नाहीत, ते चालतील आणि थकणार नाहीत. 10वी गोष्ट, अभिषिक्तांसोबत योग्य संबंध ठेवा. देवाने निवडलेल्या सेवकांचा सन्मान करणे आणि त्यांच्या हाताखाली सेवा करणे तुम्हाला सामर्थ्य मिळवून देऊ शकते, जसे अलिशाने एलियाची सेवा केली. 11वी गोष्ट आपण शिकतो, हात ठेवणे, तेलाने अभिषेक करणे आणि प्रार्थनेद्वारे. याकोबाचे पत्र अध्याय 5 वचन 14 आणि 15 आपल्याला शिकवते, तुमच्यामध्ये कोणी आजारी आहे का? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावून त्याच्यासाठी प्रार्थना करावी. आणि विश्वासाची प्रार्थना आजारी माणसाला वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल. प्रेषितांची कृत्ये अध्याय 19 वचन 11 व 12 हे वचन आपल्याला शिकवते, आणि देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार केले, इतके की त्याच्या अंगाला लागलेले रुमाल किंवा कपडे आजारी लोकांकडे नेले असता त्यांचे रोग बरे होत असत आणि दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. प्रियांनो, ह्या अध्ययनाचा निष्कर्ष आपण आता बघूया. तुम्हाला सामर्थ्याशिवाय राहण्याची गरज नाही, परंतु जे सामर्थ्य देवाकडून येत नाही त्याचा शोध घेण्याचीही गरज नाही. देवाचे काम देवाच्याच मार्गाने झाले पाहिजे. देव सोडून इतर चमत्कार किंवा सामर्थ्याचे मागे धावू नका. स्वर्गातून येणारे खरे सामर्थ्य मिळवा, जे देवाच्या सर्व मुलांसाठी उपलब्ध आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे आभार मानतो आणि विश्वास धरतो की आजचा हा संदेश तुम्हाला समजलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन.